औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. अक्कलकोट तालुक्यातील अनेक जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या इमारतींची दुरावस्था झाली असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर शाळांची पाहणी करून आवश्यक त्या दुरुस्त्या तातडीने करण्यात याव्यात अशी मागणी शिवसेनेचे श्री मारुती बाजीराव काळे यांनी गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती अक्कलकोट यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की अक्कलकोट तालुक्यातील अनेक गावांमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या इमारतींची आवश्यक दुरुस्ती झालेली नाही. त्यामुळे काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत असून त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तालुक्यातील सर्व गावांमधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना प्रत्यक्ष भेट देऊन इमारतींची पाहणी करण्यात यावी. ज्या शाळांच्या इमारतींना दुरुस्तीची आवश्यकता आहे त्या शाळांची तातडीने दुरुस्ती करून विद्यार्थ्यांना सुरक्षित व योग्य शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून द्यावे अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित विभागाने तातडीने योग्य ती कारवाई करावी अशी अपेक्षा मारुती काळे यांनी व्यक्त केली आहे. या शाळेची परवा दिवशी घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी असून विद्यार्थ्यांवर होणारे या अमानुष घटना घडलेली आहे. परंतु यापुढे तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शाळा जे काही जीर्ण अवस्थेत आहे ते तातडीने आपण शिक्षणाधिकारीच्या या नात्यानं व शिवच्या या नात्यानं आपण पाहणी करून दुरुस्ती करावं अशी आपण अक्कलकोट तालुका शिवसेना शिंदे गटाच्या वतीने आपण आपल्याला मागणी करतो. आणि आता अवस्था अशी व्हायला लागली होती की मी बसत किंवा उभं राहत नव्हतो तर जास्तीत जास्त झोपून राहायचा प्रयत्न करायचो. सलगपणे आपण एखादं काम करायला लागलो की बॅकमध्ये पेन येतोय. सुरुवातीला मी त्याला इग्नोर करायचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर मला जाणवलं की इग्नोर करून हे काही कमी होत नाही. या ट्रीटमेंटच्या दरम्यान मला कुठल्याही गोळ्या किंवा इंजेक्शन घेण्यासाठी सुचवलं गेलं नाही. मला पाठदुखीचा खूप त्रास होता. आयुष हॉस्पिटल जयसिंगपूरमध्ये दाखवलं. त्यांनी त्यावर मला सर्जरीचा सल्ला दिला. त्यामुळे मी आज साधारणपणे 90% पर्यंत रिलीफ आहे. 1 वर्षापासून कंबरदुखीचा त्रास जाणवू लागला. जवळपास माझे आज 20 सेशन झाले तर मी आज ठणठणीत बरा आहे.